राम नारायण राम. आजच्या या अत्यंत विशेष अंकात आपण चर्चा करणार आहोत की कमी वयात आपल्याला साधनेसाठी कसे प्राप्ती होऊ शकते. आपल्या समाजात अनेक असे लोक आहेत जे कमी वयातच साधनेसाठी जोडले जातात. जर तुम्ही ही साधना करायची इच्छिता तर आम्ही तुम्हाला सांगू की यासाठी काय करणे आवश्यक आहे. हे तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना इतका वेळच मिळत नाही. ते योगिक क्रिया करू शकतील, प्राणायाम करू शकतील किंवा ध्यान करू शकतील. या सर्व क्रिया तुमचं जीवन तणावमुक्त करण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. आजच्या परिस्थितीत असे दिसून येते की प्रत्येक घरात कुंठा, तणावपूर्ण जीवन आणि नैराश्य यांचा सामना लोकांना करावा लागतो. या सर्व कारणांमुळे माणूस आपल्या आनंदाचा सामाजिकपणे प्रदर्शन करीत नाही. या संपूर्ण सृष्टीत प्रत्येक प्राणी सुखी राहायला इच्छितो, समृद्ध आणि संपन्न बनू इच्छितो आणि असा जीवन प्राप्त करण्यासाठी माणूस प्रयत्नशील असतो. पण जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात, त्याची मेहनत फुकट जाते, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात नैराश्य, कुंठा निर्माण होऊ लागते. असे व्यक्ती हळूहळू समाजापासून अलिप्त होऊ लागतात आणि ते आपल्या इच्छांना, आपल्या आनंदाला सार्वजनिकपणे व्यक्त करत नाहीत. आता प्रश्न येतो, या परिस्थितीच्या बाहेर कसे पडावे. याचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे साधनेसाठी प्राप्ती करणे. आणि साधनेसाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे राम नारायण राम मंत्राचा जप. राम नारायण राम मंत्राचा जप तुम्ही कसा करू शकता त्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. या बीज मंत्राचा जप करण्यासाठी विशेष मुद्रा आवश्यक नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या कामकाज करत असतानाही हा जप करू शकता किंवा कुठल्या ठिकाणी बसून मनोमन हा जप करू शकता किंवा सत्संगाच्या माध्यमातूनही तुम्ही राम नारायण राम मंत्राशी जोडू शकता. आजकालच्या युवा पिढीत सहनशीलतेची मोठी कमतरता आहे. आपले आजचे युवा कमी वेळात आणि कमी कष्टात अधिकाधिक यश मिळवू इच्छितात. जेव्हा हे होत नाही तेव्हा ते डिप्रेशनचे शिकार होतात. म्हणूनच आजच्या युवा पिढीला राम नारायण राम मंत्राशी जोडणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात थोडा धैर्य आणि सहनशीलता येईल. आजकाल आपल्या विवेकाचा ओळख फार आवश्यक आहे, कारण हा विवेकच तुम्हाला जीवनातील सुख, शांती आणि त्याचा मार्ग दाखवतो. हा विवेकच तुमच्यात विचार आणि समज यांची अंतर्गत शक्ती विकसित करतो आणि या विवेकाची उत्पत्ती राम नारायण राम मंत्राच्या जपाने होते. जसे जसे तुम्ही हे बीज मंत्र जपत जाता तसे तसे तुमच्यातील विवेकाची उत्पत्ती होते. म्हणूनच जर आपली आजची युवा पिढी राम नारायण राम मंत्राशी जोडली गेली आणि हा मंत्र जपला तर त्यांच्यातही विवेकाची उन्नती होईल. प्रत्येक मातापित्याचे हे कर्तव्य आहे की ते आपल्या मुलांना लहानपणापासूनच ही शिकवण द्यावी. लहानपणापासूनच राम नारायण राम मंत्राशी मुलांना जोडण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे त्यांच्यात विवेकाची सुरुवात होईल. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात 50,000 कोटी आत्म्यांचा वास असतो. आपण सर्व रोज 2 ते 3 वेळा भरपेट जेवण घेतो, ज्यामुळे आपल्याला तृप्ती मिळते. पण कधी आपण विचार केला आहे का की आपल्यात असलेल्या 50,000 कोटी आत्म्यांनी काय खावे. जर त्यांना अन्न मिळणार नसेल तर ते आतल्या आत मरत जातील आणि नंतर काय होईल. आपल्या शरीरातील या 50,000 कोटी आत्म्यांची शक्ती, ऊर्जा सुद्धा संपून जाईल, ज्यामुळे आपण कमकुवत होऊ लागू, आपला मन काम करणार नाही आणि अशा प्रकारे आपले जीवन व्यर्थ होईल. म्हणूनच जीवनात अशी स्थिती येऊ नये यासाठी लहानपणापासून राम नारायण राम मंत्राशी आपले संबंध जोडले पाहिजे, जेणेकरून आपले जीवन सार्थक होईल. राम नारायण राम मंत्राची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही याचा जप सुरू करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला लक्ष द्यावे लागते की आता आपल्याला हे मंत्र जपायचे आहे. पण थोड्या वेळातच हे मंत्र आपल्या श्वासाशी जोडले जाते. जसे आपण श्वास घेतो आणि त्याची आपल्याला जाणीवही होत नाही, तसाच हा मंत्र आपल्या प्रत्येक श्वासाशी जोडला जातो आणि त्यानंतर आपल्याला कधीच कळत नाही की आपण हा मंत्र उच्चारत असतो. हा मंत्र आतल्या आत आपल्यात स्मरण होत राहतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला राम नारायण राम मंत्राशी जोडले जाणे अत्यंत आवश्यक आहे.